नमस्कार, मी धनंजय लाखळकर, साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्कमध्ये आज मेजर ध्यानचंद यांच्या 116व्या जयंतीनिमित्त क्रीडा दिन विशेष भागात. क्रीडा दिन म्हणल्यावर आपल्या सर्वांनाच वाटलं असेल की आज क्रीडा दिन म्हणजे नेमका आपल्यासोबत कोण आहे याची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशी आम्हाला सुद्धा आहे. आपल्यासोबत आज क्रीडा दिन विशेष भागात साक्षर इंडियाच्या स्टुडिओमध्ये आपण साक्षर इंडिया चॅनलने आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार, तलवारबाजीमध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेले महाराष्ट्राला ज्यांचा अभिमान आहे असे सागर मगरे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी साक्षर इंडियाकडनं त्यांचं स्वागत करतो. सर, आपलं साक्षर इंडियामध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद इथे मला उपस्थित बोलवल्याबद्दल. साक्षर इंडियाचे आभार. आणि आज सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्रासाठी आपल्या राज्यासाठी असेल, राष्ट्रासाठी असेल, जिल्ह्यासाठी असेल, सर्व खेळाडूंनी मैदानावर यावं आणि पदके प्राप्त करून ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदक कसे आपल्याला मिळवता येतील याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. सागर सरांना बरेचसे आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. आज त्यांची जाणून घ्यायचे, त्यांचं स्ट्रगल जाणून घ्यायचे, त्यांचे परिश्रम जाणून घ्यायचे. तलवारबाजीमध्ये सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे. तर आपण त्यांची प्रश्नावली म्हणण्यापेक्षा त्यांच्यासोबत ज्या गप्पा गोष्टी आज आपल्याला करायच्या त्या त्यांना लगेच सुरुवात करूया. सर, मला तुम्हाला असं विचारायचं होतं, तुमचा हा जो परिश्रम आहे किंवा तुमचा आजपर्यंत जे सक्सेस आहे यापर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे तो तुम्ही थोडक्यात सर्व प्रेक्षकांना, साक्षर इंडियाच्या सर्व प्रेक्षकांना सांगावा असं मला वाटतं. नक्कीच 2002 पासनं मी तलवारबाजी या खेळाला सुरुवात केली. मी शाळेत असताना आमचे मुख्याध्यापक SP जवळकर सर आमच्या तलवारबाजी संघाचे अध्यक्ष होते आणि आमचे डॉक्टर उदय डोंगरे सर मार्गदर्शक, त्यांनी आम्हाला खेळाकडे प्रोत्साहन दिलं व आमच्या त्या शाळेत असल्यामुळं आम्ही तलवारबाजी खेळायला जास्त प्रेम दिलं. 2003 पासून मी प्रॅक्टिस सुरुवात केली. शाळेत आम्ही प्रॅक्टिस चालू केल्यानंतर शिवछत्रपती महाविद्यालयात आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिलं. त्यानंतर मी छत्रपती कॉलेजमध्ये प्रॅक्टिस सतत केली आणि नंतर क्रीडा संकुल येथे प्रॅक्टिस करून आपल्या खेळायला सुरुवात केली आहे. सरांचं शालेय शिक्षण, सरांनी जसं सांगितलं की 2003, 2005 परत 2005 पासून सरांनी शालेय शिक्षणापासून जे स्ट्रगल आतापर्यंत केलेले आहे, निश्चित 16 वर्षाचा हा परिश्रम, एवढा प्रवास सरांनी असा पार केलेला आहे की आज सरांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तरी पण सरांना अजून त्यांच्या वैयक्तिक माहितीबद्दल मी विचारू इच्छितो. सर, आपण आपल्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल, आपल्या शाळेबद्दल अजून थोडी माहिती द्यावी असं मला वाटतं. शाळेत म्हणजे मी घरी माझे वडील शाळेमध्ये लॅब असिस्टंट होते ज्ञानप्रकाश शाळेमध्ये. तिथे त्यांनी मला म्हणजे माझे क्रीडा शिक्षक होते वावळे सर, यांनी मला सुरुवातीला सांगितलं की तू खेळाकडे ये आणि तिथनंच मला म्हणजे खेळण्याकडे येण्याची प्रेरणा मिळाली. आणि मी बघत होतो की आमच्या शाळेचे अनेक विद्यार्थी होते की त्यांचं नाव रोज पेपरला यायचं. मला वाटायचं की आपलं नाव पेपर आलं पाहिजे, आपण पण औरंगाबाद जिल्ह्यासाठी चांगलं खेळलं पाहिजे, आपल्या महाराष्ट्रासाठी आपलं मेडल मिळवलं पाहिजे. त्या प्रेरणेने मी खेळाकडे आलो. आणि तलवारबाजी खेळाचा एक उद्देश असा होता की तलवारबाजी हा की ऑलिम्पिक आहे आणि पहिल्या ऑलिम्पिकपासून सतत ऑलिम्पिकमध्ये खेळला गेलेला खेळ म्हणजे तलवारबाजी आहे. आणि ज्या व्यक्तीने ऑलिम्पिक सुरुवात केली तो व्यक्ती म्हणजे ऑलिम्पिकचा जनक आहे. आणि त्यानेच म्हणजे पहिला खेळाडू असेल तो ऑलिम्पिकचा, तो फेन्सिंगचा आहे. म्हणूनच मी फेन्सिंगकडे वळालो. आणि फेन्सिंगला आज ज्याप्रमाणे म्हणजे चांगलं वातावरण तयार झालं फेन्सिंगसाठी की ऑलिम्पिकमध्ये नुकतीच आपली भवानी देवी टोकियो इथे सहभागी झाली आणि तिने आपल्या भारतात तलवारबाजीसाठी एक नवीन वातावरण निर्मिती केली आणि खेळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तिने काम केलं. आणि त्याच्यामुळेच अनेक खेळाडू इथून पुढे ऑलिम्पिकपर्यंत पोहोचतील. कारण की ऑलिम्पिकपर्यंत जाण्यासाठी एक मार्ग हवा असतो, एक लिंक पाहिजे असते. ती लिंक आता आम्हाला भवानी देवीच्या मार्फत मला नक्की मिळेल. अगदी बरोबर सर. सर, एक स्वतः खेळाडू असल्या कारणाने खेळाडूंच्या भावना, खेळाडूंना कुठल्या प्रकारे प्रोत्साहन द्यावं ह्या गोष्टी सरांना खूप चांगल्या प्रकारे कळतात. तर मला सरांना फक्त आज क्रीडा दिन विशेष आहे, क्रीडा दिन आज जो राष्ट्रीय क्रीडा दिन आहे त्याबद्दल सरांना विचारायचं होतं की क्रीडा दिन विषयी आपण काय सांगताल, क्रीडा दिन विषयी त्यांच्या मनात काय भावना आहे. क्रीडा दिन विषय मागच्या 2 वर्षापासून बघतोय क्रीडा क्षेत्र थोडंसं डावललं गेलं आहे. कारण की सगळ्यात शेवटचं ऑप्शन म्हणजे क्रीडा क्षेत्र ठेवलेलं आहे शासनाकडनं, जे की सर्वात अगोदर क्रीडा क्षेत्र ठेवायला पाहिजे होतं. तुम्ही आजपर्यंत एक नोटीस सगळ्यांनी केलंय की कुठल्याही खेळाडूला कोविडमुळे काहीही त्याला त्रास झालेला नाही. कारण की याच्या मागचं राज हेच आहे
की खेळाडूची ही इम्युनिटी पॉवर असेल, सहनशक्ती असेल, खूप जास्त प्रमाणात असते. म्हणजे त्याला कोविड का आणि खेळाडूला कोविड होऊन गेला असेल तरी त्याला सुद्धा कळालं, कारण की त्याच्या प्रतिकारशक्ती जास्त आहे. सतत ग्राउंडवर येणं, मेहनत करणं, रनिंग करणं, ह्या गोष्टीमुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि त्याचा जास्त फायदा या कोविडमध्ये खेळाडूंना झाला. आणि आपल्या सरकारने एक विनंती की शासनात जेव्हा कोविडसारखे आजार येतात तर जास्त मैदानावर येण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि आपण ऑलिम्पिकमध्ये कुठे मागे पडतो याच्याकडे जास्त फोकस केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. उदाहरणार्थ एक सांगतो की जेव्हा बाहेर देशामध्ये छोटे छोटे कंट्रीत भारतापेक्षा जास्त मेडल मिळवतात, आपल्याला 5, 6, 7 मेडलवर आपलं शांत समाधान मानावं लागतं. याचं कारण हे आहे की आपला बेस पक्का कुठे नाहीये. आपला बेस जोपर्यंत पक्का होणार नाही तोपर्यंत कुठलेही आपल्याला जास्त मेडल आपल्याला मिळणार नाही. बेस पक्का करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम शासनाने बीपीएल शिक्षक असतील यांना नियुक्त करावे. प्रत्येक तालुक्यावाईज प्रत्येक शाळेमध्ये कोचेसची नियुक्ती करावी, जेणेकरून हे खेळाडू बेसिक तयार होतील. जोपर्यंत बेस क्लिअर होत नाही तोपर्यंत ऑलिम्पिकपर्यंत पोहोचणं मला तरी वाटत शक्य नाही. त्यासाठी शासनाने विनंती की बीपीएल सारख्या शिक्षकांना लवकर नियुक्ती द्यावी. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आहेत त्यांना पण शासनाने लवकर लवकर नोकरी द्यावी. आणि अनेक राष्ट्रीय खेळाडू आज बेरोजगार आहेत, त्यांनाही शासनाने चांगल्या म्हणजे आरक्षणाच्या माध्यमातून चांगली नोकरी द्यावी. तेव्हाच कुठेतरी ऑलिम्पिकपर्यंत आपण पोहोचू असं मला वाटतं. अगदी बरोबर. सरांचं म्हणणं जे आहे की प्रत्येक खेळाडूंना जे आहे त्यांच्या सवलतीनुसार महाराष्ट्र शासनाने होईल तेवढी मदत करावी, जेणेकरून खेळाडूंना जे आहे प्रगतीकडे जाण्यासाठी मार्ग पूर्णपणे सोयीस्कर होईल. सरांना जो प्रश्न आपण अगोदर विचारणार होतो सरांनी त्याचं उत्तर आपल्याला अगोदरच दिलंय. तसं तर सुद्धा मी सरांना परत एकदा विचारू इच्छितो. ऑलिम्पिक स्पर्धा आता जी झाली त्यामध्ये भारताने 7 पदकं मिळवले. बरेचसे देश बघतो आपण की ज्यांचे पदकं 3 अंकी संख्येतच असतात. तर मला असं सरांनी विचारायचं होतं की भारताचं ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची संख्या एवढी कमी का बरं आहे, आणि जर ती कमी आहे तर ह्याला वाढवण्यासाठी कुठं प्रयत्न करावे. सर चांगले खेळाडू असल्या कारणाने सर नक्कीच याचं उत्तर देऊ शकतील. मला सरांनी हीच गोष्ट विचारायची. नक्कीच मी आता सांगितल्याप्रमाणे की आपला बेस कुठेतरी भारताचा कमजोर आहे. म्हणजे आपण एक आता नुकतेच केंद्र शासनाची की खेलो इंडिया सारखी स्कीम आहे, त्या नक्कीच चांगली स्कीम आहे. पण त्या स्कीममध्ये आणखीनही बेसवर कोणी लक्ष देत नाहीये. जसे की बेस जोपर्यंत भारताचा म्हणजे खेळाडूंचा पूर्ण होणार नाही तोपर्यंत म्हणजे आपल्या बेसपासून खेळाडू हवेत, जे की मुलं 5, 6, 7 वर्षापासून हे खेळाडू तयार होतात. आणि मुलं हे शाळेत तयार होत असतात. शाळेतच आपला जोपर्यंत बेस क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपलं ऑलिम्पिकपर्यंत पोहोच खूप गोष्ट आहे. आता जे खेलो इंडिया सारख्या स्कीम आहे, साई सेंटर आहे, अशा अनेक स्कीम आहेत. तशा अनेक प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांनी एक एक कोचेस नेमवलं पाहिजे, जे की ऑलिम्पिक खेळ आहेत. त्या ऑलिम्पिक खेळाचे कोचेस आपण शाळेमध्ये नेमले पाहिजे. तेव्हा शाळेत चांगले खेळाडू निर्माण होतील. शाळेत एक स्पोर्ट्सचा विषय कंपल्सरी विषय पाहिजे की जो प्रत्येक म्हणजे दिवशी शिकवला गेला पाहिजे. प्रत्येक खेळाचं त्याला महत्त्व पटलं पाहिजे, फिटनेसचं महत्त्व पटलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी आपण ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू असं मला वाटतं. बरोबर. सरांचं म्हणणं अगदी योग्य आहे. सरांना यापुढचे आपण काही प्रश्न विचारू. त्या अगोदर आपण साक्षर इंडियामध्ये घेणार होतो छोटासा ब्रेक. महाराष्ट्र शासनाने सर जे क्रीडा आरक्षण लागू केलेलं आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? क्रीडा आरक्षण हे खूप चांगली संकल्पना होती आणि नक्की चांगलं आहे की अनेक खेळाडूंना त्या म्हणजे अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रात जाण्यासाठी चांगली भूमिका आपल्या शासनाने मांडली होती. पण त्याचा कुठेतरी आज गैरप्रकार आपल्याला घडताना दिसत आहे. माझी शासनाला अशी विनंती आहे की त्या पुरस्कारामध्ये थोडंसं बदल करून की फक्त एका प्रमाणपत्राच्या आधारे कुठल्याही खेळाडूंना अतिउच्च आहे असं न मानता त्या खेळाडूची पूर्ण चौकशी केली पाहिजे. तो कुठल्या जिल्ह्यात खेळला, कुठल्या तालुक्यातून खेळतो आहे, कधीपासून खेळतो आहे, की तो फक्त एकच प्रमाणपत्र दाखवून ते सध्या व्हेरीफाय करतो आहे. फक्त एक प्रमाणपत्र व्हेरीफाय करून त्याला अतिउच्च गुण खेळाडू असं सिद्ध करू नका असं माझी शासनाला विनंती आहे की त्याचे अनेक प्रमाणपत्र बघा, जेणेकरून हा बोगस प्रकार थांबल आणि जो काय आरक्षण तुम्ही शासनाने लागू केलंय ते योग्य खेळाडूला मिळेल आणि आपले खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत पोहोचतील असं मला वाटतं. नमस्कार. साक्षर इंडियामध्ये परत एकदा विश्रांतीनंतर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आज महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त सागर मगरे सर आपल्यासोबत आहे क्रीडा दिन विशेष भागामध्ये. सरांसोबत अजून आपल्याला चर्चा करायची आहे, खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. तर सरांना मी ह्यापुढचं जाणून घेण्यासाठी, प्रेक्षकांना जाणून घेण्यासाठी विचारू इच्छितो. सर, आपल्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला, शिव छत्रपती पुरस्कार मिळाला. यासाठी आपल्याला किती परिश्रम करावे लागले हे आम्हाला सर्वांना जाणून घेण्यात खूप उत्सुकता आहे. पुरस्कारामध्ये सर्वप्रथम मोठा सिंहाचा वाटा तो आहे माझ्या आईवडिलांचा आहे. त्यांनी मला आतापर्यंत जो काही सपोर्ट केला आहे, मॉरल सपोर्ट असेल, फायनान्शियली सपोर्ट, सगळ्या गोष्टी. त्यानंतर माझे मार्गदर्शक डॉक्टर उदय डोंगरे सर असतील,
मुख्याध्यापक SP जवळकर सर असतील, क्रीडा शिक्षक वाळू सर असतील, असे सर्व माझ्या मार्गदर्शकामुळे मी या पुरस्कारापर्यंत पोहोचलो. आणि मी 2003ला जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा फेन्सिंगचं मी तलवारबाजीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला नव्हता की तलवारबाजी खेळ म्हणजे काय, काढायचा खेळ असं तसं. हे बरेच अडचणी येत होते की लोक विचारायचे तुमचा फायदा काय त्याच्यामध्ये. पण आम्ही त्यात खचलो नाही, कोणी विचारलं नाही की आम्हाला खेळायचं आहे, महाराष्ट्राचं आपलं नाव मिळवायचं आहे आपलं. 2003पासून जेव्हा प्रॅक्टिस सुरुवात केली, 2006मध्ये पहिलं मेडल मला आसाम गुवाहाटी इथे झालेल्या 14 वर्षीय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिथे मला सर्वप्रथम ब्रॉन्झ मेडल मिळालं. त्या ब्रॉन्झ मेडल नंतर मी कंटिन्यू स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत मेडल मिळवले आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळलो. पण कुठेतरी 2009, 10, 11पर्यंत परफॉर्मन्स थोडासा लो झाला, कारण की कोचिंगची अभाव होता. शासनाचं आपलं सर्व तेव्हा जास्त नव्हत्या, कोचिंग सेंटर कमी होते, त्यामुळे कुठेतरी खर्चासारखं वाटत होतं. पण मी आपले इंडिया कोच आहेत ललित गांधी सर यांच्याकडे कोचिंगसाठी गेलो. त्यानंतर संजय भूमकर सर असतील, त्यांनीही मला ट्रेनिंग दिली. पण त्यानंतर 2012-13 नंतर मी सतत ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा असेल, सिनियर राष्ट्रीय स्पर्धा असेल, नॅशनल गेम्स असेल, विद्यापीठ स्पर्धा असेल, इथे सतत मेडल मिळवले. असे एकूण जवळपास 30-40 मेडल मला राज्यस्तरीय स्पर्धेत आणि एकूण 10 ते 12 मेडल मला राष्ट्रीय स्पर्धेत मिळाले. जेणेकरून मला छत्रपती पुरस्काराचं काही मानांकन आहे त्या मानांकनाला पोहोचता आलं आणि पुरस्कारामुळेच मला एक आणखी प्रेरणा मिळाली, जेणेकरून मी आणखीन माझे खेळाडू घडत आलो. सरांनी जसं सांगितलं, सरांना राष्ट्रीय मेडलमध्ये जवळपास 12 ते 13 मेडल सरांनी मिळवलेले आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे एखाद्या खेळाडूसाठी. जसं की अजून मला सरांना विचारायचे, सर आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार जो आहे, राष्ट्रीय पुरस्कार आपला महाराष्ट्र शासनाचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे, शिवछत्रपती पुरस्कार, हा मिळाल्यानंतर आपल्यासारख्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा पुरस्कार आतापर्यंत मिळाला आहे. भरपूर जण त्या वाटेवर चालतायत. शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्यासाठी बरेच जण परिश्रम घेत आहेत. पण छत्रपती पुरस्कार तुम्हाला मिळाल्यानंतर तुमची शासनाकडनं काय अपेक्षा आहे आणि असं तुम्हाला काय वाटतं की शासनाने तुम्हाला काय काय सवलती द्याव्यात? शासनाने शिवछत्रपती पुरस्कार हा सर्वात मोठा सन्मान आहे, कारण की ते एक जे नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव आहे ते खूप मोठा सन्मान आहे. म्हणजे आमच्या नावाला जो लागला जातो, अभिमान आहे की ते नाव कधीही खराब न हो, हीच आमची अपेक्षा आहे. आज थोडीशी पुरस्कारात त्याची थोडीशी वाईट परिस्थिती चालू आहे. मी आज तुम्ही बघते मागे नागपूरचा एक खेळाडू आहे, तो पेट्रोल पंपवर काम करत होता. यवतमाळचा छत्रपती आवडे, तो पेंटिंगचं काम करत होता. औरंगाबादच्या स्नेहा ढेपे ते पापडचं विकत होते असं मध्यंतरी. आणि वाशिमचे काही ते भाजीपाल्याचं काम करत होते. म्हणजे या कोविडमुळे म्हणा किंवा शासनाने थोडंसं एक दिरंगाई झाली की छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या बाबतीमध्ये की त्यांना रोजगारासाठी किंवा उपजीविके साधन निर्माण करून दिलं नाही. मला असं वाटतं की कुठेतरी छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना त्यांच्या उपयोगी साधन निर्माण करून दिलं पाहिजे शासनाने. जसं की शासकीय कोचिंग समोर नियुक्त केलं गेलं पाहिजे. क्लास 4 ज्या जागा असेल तिथे त्यांना नियुक्त केलं पाहिजे. 3च्या जागा असेल तिथे त्यांना नियुक्त केलं पाहिजे. आणि प्रत्येक जिल्ह्याने जर हा ठरवलं की बाबा आपल्या जिल्ह्याचे छत्रपती आवडी खेळाडू आहेत आणि त्यांना आपण उपयोगी साधन त्यांना निर्माण करून द्यायचं आहे, तर ते सहज शक्य होऊ शकते मला तरी वाटतं. आणि उद्योग क्षेत्रामध्ये त्यांना जसे बऱ्याच जणांना उद्योग क्षेत्रामध्ये गरजेसाठी सवलती असतात, त्या सवलती खेळाडूंना द्या. मागे म्हाडाच्या घरामध्ये सवलती छत्रपती आवडी खेळाडूंना, आता ते बंद झाले, त्या घरामध्ये द्या सवलती त्यांना. अशा अनेक सवलती असतील, जसे लायसन्स असतील, पेट्रोलचे लायसन्स असेल किंवा गॅस एजन्सी असेल, अशा जर आपण दिलं खेळाडूंना सवलती, तर नक्कीच छत्रपती पुरस्कार खेळाडूंचा रोजगाराचा प्रश्न नक्की मिटेल असं मला वाटतं. अगदी बरोबर. सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की पुरस्कार प्राप्त खेळाडू देखील पुरस्कार मिळाल्यानंतर देखील स्ट्रगलच करत आहेत त्यांच्या आयुष्यात. तर शासनाने याकडे कुठेतरी लक्ष द्यावं असं आम्हाला पण वाटतं. तर सरांना अजून एक पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे. सरांना जेव्हा पुरस्कार मिळाला त्यावेळी आपली भावना काय होती? आता आपण लाईव्ह तर त्या गोष्टी दाखवू शकत नाही, पण सरांना मला असं जाणून घ्यायचंय की सरांना त्यावेळी तुमची भावना काय होती ज्यावेळी तुम्हाला पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडनं जाहीर झाला होता? माझे म्हणजे तेव्हा तर मी जेव्हा मला पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला होतो. माझं व्हेरीफाय होत नव्हतं लवकर. म्हणजे मी तिथे मला टीव्हीवर त्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की तुमचं नाव टीव्हीवर आलंय, आणि त्यांनी तात्काळ ते माझं व्हेरीफाय करून दिलं की नाही तुमची काही अडचण नाही पुरस्कार. आणि तेव्हा मी माझ्या आईवडिलांना सगळ्यांना फोन करून सांगितलं की बाबा म्हणजे ज्या व्यक्तींनी मला पुरस्कारापर्यंत पोहोचण्यास मदत केली, डॉक्टर उदय डोंगर सर असतील, आमचे मुख्याध्यापक जवळकर सर असतील, क्रीडा शिक्षक असतील, मानसी मॅडम असतील, आमचे सिनियर खेळाडू असतील, या सगळ्यांनी मला जी काही मदत केली त्यांना सगळ्यांना मी आवर्जून सतत फोन केला की बाबा मी तुमच्यामुळे आज शिवछत्रपती पुरस्कारपर्यंत पोहोचलो, यासाठी सर्वांचे आभार त्यावेळेस मानलो.
आणि माझा जो 12 ते 13 वर्षाचा प्रवास होता हे त्या प्रवासाचं फळ आहे की मी सातत्याने खेळत राहिलो आणि आपल्या महाराष्ट्राला आणि अनेक पदके मिळवून दिली. निश्चितच ही भावना त्यावेळेस खूप ग्रेट असेल सरांसाठी. सरांचं स्ट्रगल जर दाखवायचं म्हणलं, जर तुम्ही कॅमेऱ्यात जर पाहताल ना आता, सरांच्या हाताला काहीतरी इंजरी, याबद्दल सरांना मला विचारायचं होतं. सर काय झालंय हाताला? माझ्या हाताला मी एक प्रॅक्टिसलाच होतो. प्रॅक्टिसला जाताना अचानक छोटा अपघात आहे गाडीचा आणि त्या अपघातामध्ये माझ्या हातात फिंगरला एक ऑपरेशन झालं छोटंसं. त्या ऑपरेशनमध्ये म्हणजे एक दिवस मला ऑपरेशन 30 मिनिटाचं होतं ते, पण मी दुसऱ्या दिवशी लगेच ग्राउंडवरती आलो आणि ग्राउंडवर आल्यानंतर मला त्या विसर पडला की ते मला काही ऑपरेशन झालंय म्हणून माझं. मी सतत ग्राउंडवर आलो त्यानंतर एकही दिवस त्या ऑपरेशन. म्हणजे ही खेळाडूची सहनशीलता आहे की तो खेळाडू अशा कुठल्याच आजाराला घाबरत नाही, कारण तर फक्त तो मैदान असल्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी फेस करायला भेटतात की त्याच्या अनेक त्याला अडचणीत असतात. त्या समोर आज मला आठवतं की आम्ही ट्रेनमध्ये जायचो जेव्हा स्पर्धेला, तर आम्हाला विद्यापीठात टीममध्ये जायचो तेव्हा आम्हाला रिझर्वेशन भेटत नव्हते. आम्ही 3 दिवसाचा प्रवास करायचो पंजाब जाताना, 2 दिवस लागायचे पंजाब जाताना, पण आम्ही विचारत नव्हतो की आम्हाला कुठे जागा भेटली. आम्ही त्या जिथे जागा भेटली तिथे राहायचो, पण आम्हाला विद्यापीठाला मला 2 सिल्वर मेडल आहेत की आम्ही विचार नाही केला की आम्हाला मेडल जागा पाहिजे, बर्थ पाहिजे. आम्ही तो विचार न करता फक्त आपल्या विद्यापीठात नाव कसं मोठं होईल यासाठी खेळत राहिलो. म्हणून आम्हाला या गोष्टीची काहीच वाटत नाही की इंजुरी झाली, काय झालं, असं काही एवढं वाटत नाही. अगदी अगदी निश्चितच एका खेळाडूचे परिश्रम यातूनच दिसून येतात. सरांना अजून एक गोष्ट मला विचारायची होती. सर, आपण यानंतर जसं आपण सांगितले बरेचसे खेळाडू अजून सुद्धा स्ट्रगल करत आहात, तर आपण सध्या काय करत आहात याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या. मी सध्या शिवछत्रपती महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि माझं एक वैयक्तिक ट्रेनिंग सेंटर आहे. तिथे 30 ते 40 मुले ट्रेनिंग करतात आणि त्यातले जवळपास 10 ते 15 राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये आकाश कल्याणकर असेल, जयदीप पांढरे असेल, रोहन शहा, हे खेळाडू त्या ट्रेनिंग सेंटरमधून आंतरराष्ट्रीय परत पोहोचले. आजच औरंगाबाद जिल्ह्याचा जिल्हा गुणवंत क्रीडा पुरस्कार म्हणून जाहीर झाला. त्याच्यामध्ये माझ्या सेंटरचे हर्षद वडते असेल, आकाश कल्याणकर असेल, इर्शाद सय्यद असेल, यांना हा पुरस्कार मिळाला. म्हणजे हे खेळाडू मी स्वतः खेळत असताना घडवत आलो आहे आणि असे खेळाडू मला घडून माझाही खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत जावा अशी माझी भूमिका आहे. त्या विद्यार्थ्यांची तुमची जिल्हास्तरीयवर निवड झाली आहे का? नाही, तो पुरस्कार म्हणजे जसा राज्याचा पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार आहे तसा हा औरंगाबाद जिल्ह्याचा जिल्हा गुणवंत क्रीडा पुरस्कार आहे. हा, जसं की राष्ट्रीय पुरस्कार अर्जुन अवॉर्ड असतो तसा शिवछत्रपती हा राज्याचा असतो आणि औरंगाबाद जिल्ह्याचा हा अवॉर्ड हा जिल्हा गुणवंत क्रीडा पुरस्कार म्हणून असतो. तर औरंगाबाद जिल्ह्याचा आतापर्यंत सर्वात जास्त क्रीडा पुरस्कार हे कुठल्या खेळाला असेल तर तलवारबाजी खेळाला आहे, म्हणजे अभिमानाची गोष्ट. आणि 6 छत्रपती अवॉर्ड हे तलवारबाजीमध्ये ही सुद्धा औरंगाबाद जिल्ह्यातलं म्हणजे सर्वात मोठा गेम म्हणून उदयास येत असलेला खेळ म्हणजे तलवारबाजी आहे औरंगाबाद जिल्ह्यातून. अनेक आज राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू औरंगाबाद जिल्ह्यात भेटतात. अभय शिंदे असेल, तुषार आहेर असेल, निखिल वाघ असेल, असे अनेक खेळाडू आज औरंगाबाद जिल्ह्यात मिळतात. हे फक्त औरंगाबाद जिल्ह्यात यश नव्हे तर साई सेंटर आहे औरंगाबादमध्ये. आज औरंगाबाद तलवारबाजी 4 सेंटर आहेत. विजन 7ला सेंटर आहे, छत्रपती महाविद्यालयात सेंटर आहे, क्रीडा संकुलला सेंटर आहे आणि तिथले जे कोचेस आहेत ते सुद्धा एक चांगल्या दर्जाचे खेळाडू, म्हणजे जे खेळाडू आहेत ते कोच बनले, कारण की त्यांना त्या पिचवर असतील ग्राउंडवर खेळण्याची प्रॅक्टिस असल्यामुळे आज अनेक खेळाडू चांगले करत आहे आणि नक्कीच औरंगाबाद जिल्ह्याचा एक खेळाडू नक्की ऑलिम्पिकपर्यंत नक्कीच पोहोचेल अशी मला नक्की वाटतं. निश्चितच ज्या विद्यार्थ्यांची सरांतर्फे जिल्हास्तरीय ठिकाणी जी निवड झालेली किंवा ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे, सरांनी ज्यांचे नाव सांगितले, हर्षद असू द्या, इर्शाद असू द्या, आकाश असू द्या, यांचं साक्षर इंडियाकडनं मी देखील शुभेच्छा त्यांना देतो आणि त्यांनी असंच आपलं औरंगाबादचं नाव, महाराष्ट्राचं नाव, भारताचं नाव हे मोठं करावं अशीच अपेक्षा करतो. सरांना आता एक शेवटचा प्रश्न आपण विचारूया. सर पर्सनल कोचिंग सुद्धा देतात असं आम्ही ऐकलंय, तर याबद्दल सर थोडीशी माहिती द्या ना. आपण कुठे असतात, जर विद्यार्थ्यांना आपल्याकडनं ट्रेनिंग घ्यायची तर त्याबद्दल आपण कुठे उपलब्ध असाल त्या बाबतीत आमच्या प्रेक्षकांना काय माहिती द्या. नक्कीच मागील म्हणजे जेव्हापासून मी ट्रेनिंग सेंटर घेतो तेव्हापासून मी शिवछत्रपती महाविद्यालयाचं ट्रेनिंग घेतो. इथले जे काय असतील कॉलेजचे सहकार म्हणजे आमचे ओनर असतील त्यांनी सर्वांनी मला खूप मदत केली आहे. आमदार सतीश भाऊ चव्हाण असतील यांनी मला सतत मदत करता आली आहे. इथले खूप प्राचार्य असतील, भरत वाटवे सर असतील, प्राचार्य पवार सर, सगळ्यांनी मला मदत केली आहे. कुठल्याही अडचणी आम्हाला कॉलेजमध्ये आतापर्यंत नाही. मी जवळपास 12 ते 13 वर्ष झाले या मैदान प्रॅक्टिस करतो. कुठलीही अडचण आम्हाला मैदानात आली नाही, कुणी आम्हाला टोकलं नाही, कुणी रोखलं नाही किंवा कोणी रागवलं सुद्धा नाही. म्हणजे सर्वात अभिमानाची गोष्ट आहे की खेळाडूंना आम्हाला प्रोत्साहन करत आले. मला ती लहानपासून ओळखतात, त्यामुळे त्यांनी आम्हाला पुढे अडचण आली. आम्ही छत्रपती महाविद्यालयात अनेक खेळाडू घडले. इथून ह्या कॉलेजचे खेळाडू
आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचलेत. आत्ताच इजिप्त इथे झाल्या स्पर्धेमध्ये छत्रपती महाविद्यालयाचा माझा खेळाडू हा इजिप्तमध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळून आला आहे, कॉलेजचा विद्यार्थी. आणि आज सांगितलं हर्षदवरतीला जिल्हा गुणवंत पुरस्कार भेटलाय. ती नक्कीच आता पुढच्या पुरस्कार म्हणजे छत्रपती पुरस्कार क्वालिफाय आहे. असे अनेक खेळाडू या महाविद्यालयाने दिलेले आहेत. त्यामुळे हे सेंटर चांगलं आहे आणि अनेक खेळाडू इथे प्रॅक्टिसला दररोज येतात. संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत प्रॅक्टिस करतात, सकाळी 6 ते 9 पर्यंत सकाळी प्रॅक्टिस करतात. अशा 2 सेशनमध्ये प्रॅक्टिस चालते मुलांची. आणि अनेक खेळाडूंनाही म्हणजे पालकांनाही त्यांची अपेक्षा आहे की आपला खेळाडू कसा मोठा होईल आणि तसं आपण त्यांना प्रॅक्टिस देत असतो इथं दररोज. निश्चितच सरांनी सांगितल्याप्रमाणे पालकांनी ह्या गोष्टी जर लक्षात घेतल्या की क्रीडा ही पाल्याच्या भवितव्यासाठी किती महत्वाची असते, हे जर पालकांनी लक्षात घेतलं तर निश्चितच सागर सरांसारखे शिवछत्रपती पुरस्कार मिळवून देणारे विद्यार्थी इथे घडू शकतात. आणि साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजकडनं मी सरांचा आभार व्यक्त करतो. सरांनी आम्हाला त्यांचा वेळ दिला, आमच्या स्टुडिओत त्यांनी आगमन केल्याबद्दल आणि एवढा सारा सरांचा आपण वेळ घेतला त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी, सरांसाठी, त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्ककडनं त्यांना शुभेच्छा देतो. सर धन्यवाद, आपण आलात, आम्हाला फार छान वाटलं. आपली एक शेवटची प्रतिक्रिया. नक्कीच आपण जो काही आमच्या खेळाडूची भावना असतील आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिलं त्याबद्दल साक्षर इंडियाचे असतील, अंबोरे सरांचे असतील, आपले आभार मानतो. आणि खेळाडूंना आपण असंच प्रोत्साहन करत राहा. आपले खेळाडू नक्कीच ऑलिम्पिकपर्यंत पोहोचते, औरंगाबाद जिल्ह्याचं नाव मोठं करतील अशी मी ग्वाही देतो. आणि आज जो राष्ट्रीय क्रीडा दिन आहे त्याबद्दल